नमस्कार, मी प्रोफेसर सोमनाथ गलांडे. आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू करणार आहोत, म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर्स पार्ट 2 100% अंडरस्टँडिंग होणारा टॉपिक आहे. याच्यामध्ये अवघड असा पार्ट कोणताच नाहीये. पार्ट 2 मध्ये आपण आज शिकणार आहोत गुडविल, मेजरमेंट ऑफ गुडविल अँड ट्रीटमेंट ऑफ गुडविल. गुडविल म्हणजे काय, गुडविलला किती प्रकारे मेजर केलं जाऊ शकतं, त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याच्या ट्रीटमेंट कशा प्रकारे केल्या पाहिजेत, हा पार्ट आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर जाऊयात, सर्वप्रथम आपण समजून घेऊयात गुडविल म्हणजे काय. तर गुडविल इज द नेम, फेम, रेप्युटेशन अँड इमेज ऑफ द बिझनेस इन टर्म्स ऑफ मनी. गुडविल म्हणजे काय, नेम, फेम, रेप्युटेशन आणि इमेज, जी मार्केटमध्ये नाव आहे त्यांचं, जी त्यांची रेप्युटेशन आहे, यालाच काय म्हणतो आपण, गुडविल. इन टर्म्स ऑफ मनी, परंतु त्याला मेजर करता आलं पाहिजे पैशाच्या स्वरूपामध्ये, याला आपण काय म्हणतो, तर गुडविल म्हणतो. जसे की आपण पाहिलं सर्चिंग करून, तर मार्केटमध्ये डेव्हलप होण्यासाठी वेगवेगळ्या बेस्ट क्वालिटीज कस्टमरला प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. गुडविल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम पास्ट प्रॉफिट. का प्रॉफिटशी निगडित आहे, कारण आपण जेवढा जास्त प्रॉफिट कमवणार तेवढी जास्त आपली गुडविल असणार, आपली इमेज चांगल्या प्रकारची असणार. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर एक्झाम्पल्स पाहिजेच असतील तर एक्झाम्पल मध्ये पाहूयात आयफोन. आता तुम्हाला जर विचारलं विवो कंपनीचा किंवा ऍपल कंपनीचा, या दोघांचा जर प्रॉफिट काढला आपण, किंवा सॅमसंगचा आणि आयफोनचा जर आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं म्हटलं, तर आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयफोनचा दिसेल, कारण त्यांनी जो त्यांच्या किमतीमध्ये आहे तो गुडविलचा पार्ट ऍड केलेला आहे. कारण त्यांची जी रेप्युटेशन आहे, त्यांचा जो लोगो मध्ये रेप्युटेशन तयार केलेली आहे, जी इज्जत प्रतिष्ठा असते, त्याला पैशाच्या स्वरूपामध्ये मोजलं जाऊ शकतं, यालाच आपण काय म्हणतो, गुडविल. ओके, हे होतं एक प्रकारचं एक्झाम्पल फोनचं. दुसरं, चप्पल बूट मध्ये जर पाहिलं गेलं, शूज मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर बाटा. त्याच प्रकारचं कार मध्ये पाहिलं गेलं तर बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सडीज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याच्यातलं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बीएमडब्ल्यू. तर ही होती गुडविल. मग गुडविल म्हणजे काय, गुडविल इज द नेम, फेम, रेप्युटेशन अँड इमेज. नेम, फेम, रेप्युटेशन अँड इमेज ऑफ बिझनेस. कोणाची, ऑफ बिझनेस इन टर्म्स ऑफ मनी इज नोन ॲज गुडविल. जी गुडविल म्हणजे आपल्या व्यवसायाची जी प्रतिष्ठा आहे, त्याला पैशाच्या स्वरूपामध्ये मोजू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, गुडविल असं म्हणत असतो. ओके, गुडविल कशावरून कॅल्क्युलेट केली जाते, गुडविल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम पास्ट फ्यू इयर्स प्रॉफिट. जे पास्ट प्रॉफिट्स असतात त्याच्यावरून आपण गुडविल कॅल्क्युलेट करत असतो. ओके, ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फायद्याचं पडतं. पुढे मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविलला व्हॅल्युएशन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड कोणत्या, म्हणजे मेजरमेंट ऑफ गुडविल, गुडविल मोजण्याच्या पद्धती कोणत्या, गुडविलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठीच्या पद्धती कोणत्या. तुम्ही 12वीला आहात म्हणून तुम्हाला 2च मेथड आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जसं की CS च्या विद्यार्थ्यांना भरपूर अशा मेथड्स त्याच्यामध्ये आहेत, परंतु आपल्याला इथं 12वी साठीच्या 2 पाहिजेत. ज्यावेळेस CS चं लेक्चर अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकतात की गुडविलचे प्रकार कोणत्या कोणत्या प्रकारे येत असतात आणि त्याला कशा प्रकारे मेजर केलं जाऊ शकतं. तर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आपल्याला किती आहेत, फक्त 2. ओके, आता या 2 कोणत्या कोणत्या, तर सगळ्यात पहिली आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. कोणती, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड ही पहिली ट्रीटमेंट आहे. ओके, म्हणजे पहिली व्हॅल्युएशन मेथड. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन अँड व्हॅल्युएशन मेथड या दोन्ही वेगळ्या जातात. मी इथं काय म्हणतोय ते लक्ष देऊन ऐका. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहतोय ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. मग ऍव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय, तर अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ऍव्हरेज बेसिस ऑफ पास्ट नंबर ऑफ इयर्स ऑफ प्रॉफिट्स. म्हणजे काय, अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ऍव्हरेज बेसिस ऑफ पास्ट नंबर ऑफ इयर्स प्रॉफिट. जे काही गेलेल्या लास्ट वर्षांचे जे काही 2, 3, 4, 5 वर्षाचे जे काही प्रॉफिट्स आहेत, यांना
यांची बेरीज करून त्याला भागाकार तेवढ्या नंबर ऑफ इयर्सनी करणं म्हणजे हा ऍव्हरेज घेणं. पास्ट नंबर ऑफ इयर्सचा प्रॉफिट ऍड करून त्याला डिवाइड करणं. इट इज अज्युम्ड दॅट फर्म विल मेंटेन ऍव्हरेज प्रॉफिट. पहा इथं महत्वाचा पार्ट आहे. इट इज अज्युम्ड दॅट, ओके कुठं महत्वाचा पार्ट आहे इथं. इट इज अज्युम्ड दॅट फर्म विल मेंटेन ऍव्हरेज प्रॉफिट for next certain years, and so the goodwill is calculated on the basis of certain number of years purchases of average profit. Number of years purchases म्हणजे काय? सपोज गुडविल हा गेल्या वर्षामध्ये काही कंपनीने आपल्या फर्मने प्रॉफिट अर्न केला, ह्याचं ऍव्हरेज निघालं 40,000 रुपये. म्हणजे 3 वर्षाचं प्रॉफिट घेतलं आपण, टोटल आली 1,20,000 रुपये. ओके, आणि त्याला 3 ने भागाकार केला आपण, तर ऍव्हरेज प्रॉफिट किती आलं? 40,000 रुपये. मग हा 40,000 रुपये आल्यानंतर आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट हा पुढच्या 3 काही वर्षापर्यंत मिळत राहणार आहे. असाच कंटिन्युअसली हा प्रॉफिट तिथपर्यंत मिळेल. म्हणजे हा जो फ्युचरमध्ये होणारा प्रॉफिट आहे याला आपण म्हणतो नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ओके, गेलेले वर्ष तर त्याने आपण पास्ट फ्यू इयर्सचं जे गेलेले लास्ट इयर्स होते, प्रिव्हियस इयर्सचे होते, हा ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी घेतला. आणि जे येणारे नंबर ऑफ इयर्स परचेसेस आहेत ते आपल्याला पुढे वापरायचे गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्यावेळेस सांगेल. फक्त याच्यातून 2 कन्सेप्ट शिकायचे. ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय? जेवढ्या वर्षाचा दिलेला प्रॉफिट आहे तेवढ्या वर्षाचा प्रॉफिट ऍड करणं आणि त्याला भागाकार तेवढ्या वर्षांनी नंबर ऑफ इयर्सनी करणं म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट निघणं. सपोज तुम्हाला जसे की तुमची पर्सेंटेज वरती मार्किंग येत असते, मार्किंगच्या पर्सेंटेज वरती काढली जाते, त्याच प्रकारची एक कॅल्क्युलेशन ऍव्हरेज बेसिस वरती काढणं. आता ही होती ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. दुसरी मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. दुसरी मेथड कोणती आहे? सुपर प्रॉफिट मेथड. आता याच्या नावातच समजून येईल. ऍव्हरेजच्या नावात समजून आलं ऍव्हरेज, ऑन अन बेसिस वरती ऍव्हरेज. आता सुपर प्रॉफिट मेथड म्हणजे काय? तर सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट विच अर्न ओव्हर अँड अबोव द नॉर्मल प्रॉफिट. सुपर प्रॉफिट is the profit which earned over and above the normal profit. नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जेवढा नॉर्मली तुम्हाला प्रॉफिट व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जेवढा जास्त प्रॉफिट तुम्ही अर्न केलेला आहे यालाच आपण काय म्हणतो? सुपर प्रॉफिट. ओव्हर अँड अबोव द नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जेवढा जास्त असतो त्याला आपण सुपर प्रॉफिट असं म्हणत असतो. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज कन्सिडर्ड. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR. आता हे व्यवस्थित तुम्हाला पुढे समजून सांगणारच आहे. NRR म्हणजे काय असतं ते. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज कन्सिडर टू कॅल्क्युलेट प्रॉफिट नॉर्मली. आता जसे की ऍव्हरेज प्रॉफिट काढलात तुम्ही, गेलेल्या वर्षाचा ऍक्च्युअल प्रॉफिट तुम्हाला दिलाच होता. आता हा नॉर्मल प्रॉफिट कसा काढायचा? तर त्याच्यासाठी तुम्ही जेवढं भांडवल गुंतवले, भांडवलला काय म्हणतो आपण? कॅपिटल. जेवढं कॅपिटल तुम्ही इंट्रोड्यूस केलं होतं तुमच्या फर्ममध्ये त्याच्यावरती तुम्हाला काही पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट मिळत असतो. मग तेवढं पर्सेंटेज जर त्याच्यावरती काढलं इन्व्हेस्टेड अमाऊंट वरती तर तुम्हाला हा मिळतो नॉर्मल प्रॉफिट. हेही आपण शिकणार आहोत. इट इज फर्म्स इफ द फर्म्स अर्न एक्सेस दॅन नॉर्मल प्रॉफिट. इफ द फर्म्स अर्न एक्सेस दॅन नॉर्मल प्रॉफिट इट इज सुपर प्रॉफिट. इफ इथं दिलेलं आहे तुम्हाला, इफ द फर्म्स अर्न एक्सेस दॅन नॉर्मल प्रॉफिट इट इज सुपर प्रॉफिट. फर्म जर नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्त अर्न करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सुपर प्रॉफिट म्हणतो. तर जाऊया त्याच्यातली एक एक मेथड पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. पहिल्यांदा कोणती पाहिजे? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, किती मेथड आहेत? पुन्हा एकदा. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल किती आहे? 2. पहिली मेथड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. दुसरी मेथड राईट सुपर प्रॉफिट मेथड. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ऍव्हरेज प्रॉफिट मेथडचं मिनिंग वगैरे पाहिलं आपण. आता बघूयात याच्यामध्ये कॅल्क्युलेट कशा प्रकारे केली जाते, गुडविल कशी शोधली जाते याच्यामध्ये हे पाहायचंय आपल्याला. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट ऍडिंग द प्रॉफिट्स ऑफ प्रिव्हियस इयर्स अँड डिडक्टिंग लॉसेस. सगळ्यात पहिली स्टेज काय? टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. सपोज तुम्हाला 4 वर्षाचा प्रॉफिट दिलता. किती वर्षाचा प्रॉफिट दिलता? 4 वर्षाचा प्रॉफिट दिला. त्याच्यामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये लॉस झाला म्हणजे 3 वर्षाचा प्रॉफिट आहे. प्रॉफिट ऍड करा, लॉस मायनस करा. जसं की येणाऱ्या एक्झाम्पल मध्ये दिसेल तुम्हाला. क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला इयर 2016 1,20,000, 2017ला 80,000 रुपये प्रॉफिट, 2018ला 20,000 रुपये लॉस आणि 2019ला 60,000 रुपये प्रॉफिट. हा 4 वर्षाचा आपल्याला अशा प्रकारचा प्रॉफिट अँड लॉस दिला. आता याला कॅल्क्युलेट करताना काय करावं लागेल? प्रॉफिट एका साईडला लिहावा लागेल आणि लॉस एका साईडला लिहावा लागेल. म्हणून आपण याच्यामध्ये सोल्युशन टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 1,20,000 प्लस 80,000 प्लस 60,000. हा प्रॉफिट एका साईडला लिहा, हा
आणि हा. ओके, म्हणजे 1,20,000, 80,000 आणि 60,000. हे 20,000 काय लॉस आहे. हा लॉस काय करावा लागेल आपल्याला, मायनस करावा लागेल. मग यांची टोटल केली 1,20,000 अधिक 80,000 2 लाख अधिक 60,000 2,60,000 वजा 20,000, मग किती येणार अमाऊंट त्याच्यामध्ये 2,40,000. ओके, हे आले 2,40,000. आता हे मिळालं आपल्याला टोटल प्रॉफिट. आपण काय पाहतोय, ऍव्हरेज प्रॉफिट. आता ऍव्हरेज प्रॉफिट काढताना आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. एपी म्हणजे काय, ऍव्हरेज प्रॉफिट. एपी म्हणजे काय, ऍव्हरेज प्रॉफिट. एपी मीन्स ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. किती वर्ष दिलेले आहेत, 1 2 3 4. ओके, मग नंबर ऑफ इयर्सच्या ठिकाणी किती येणार, 4. आता टोटल प्रॉफिट किती दिलेलं आहे, 2,40,000. म्हणून इथं आपण किती घेतलं, 2,40,000. मग 2,40,000 भागिले 4 लाख बरोबर 60,000. हे आलं आपलं उत्तर. आता हा कोणता प्रॉफिट आलेला आहे, तर हा आलेला आहे ऍव्हरेज प्रॉफिट. हे गुडविल नाही, ऍव्हरेज प्रॉफिट. स्टेप नंबर 1 मध्ये पुन्हा एकदा रिवाइज करूयात. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय केलं, फाइंड टोटल प्रॉफिट. स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय केलं, फाइंड ऍव्हरेज प्रॉफिट. स्टेप नंबर 2 मध्ये काय केलं, फाइंड ऍव्हरेज प्रॉफिट. आता पाहूया स्टेप नंबर 3, गुडविल ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. गुडविल ऍज पर एपीएम म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कशी काढली जाते, ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. कशी काढली जाते, गुडविल ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. आता इथं आलं ना नंबर ऑफ इयर्स परचेसेस, तुम्हाला काय सांगितलं होतं, हाच प्रॉफिट कंटिन्युअसली पुढील काही वर्षात राहील. म्हणजे किती वर्षापर्यंत राहणार, याला म्हणतो आपण नंबर ऑफ इयर्स परचेसेस. आता जसं की याच्यामध्ये सांगितलं पुढील 2 वर्षापर्यंत राहील. मग इथं नंबर ऑफ इयर्स परचेसेस किती झाले, 2. ओके, आता ऍव्हरेज प्रॉफिट किती होता, 60,000. 60,000 गुणिले 2 केलं तर आपली अमाऊंट आली 1,20,000. यालाच आपण म्हणणार गुडविल ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. 2 मेथड होत्या, त्याच्यानुसार एक मेथड पाहिली. किती मेथड होत्या, 2. पहिली मेथड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, दुसरी मेथड सुपर प्रॉफिट मेथड. त्याच्यापैकी किती पाहिली आपण, ही एक पाहिली. कोणती, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. याच्यानुसार आपल्याला समजलं असेल किती स्टेजेस आहेत, 3 स्टेजेस आहेत. स्टेज नंबर 1 फाइंड टोटल प्रॉफिट. स्टेज नंबर 2 फाइंड ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू total profit divided by number of years. And stage number 3, goodwill as per average profit method is equal to average profit into number of years purchases. या प्रकारे आपलं उत्तर आलं 1,20,000. आता जाऊया दुसऱ्या मेथडकडे. दुसरी मेथड कोणती होती आपली, सुपर प्रॉफिट मेथड. आता सुपर प्रॉफिट मेथड मध्ये पहिल्यांदा आपल्याला ह्या कन्सेप्ट समजून घ्याव्या लागतील, ज्या की मी तुम्हाला सांगितलं होतं, NRR आणि कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे तुमच्या फर्म मध्ये तुम्ही किती भांडवल कामाला लावलेलं आहे. थोडक्यात असा अर्थ घेऊयात समजण्यासाठी. काय घ्यायचा याचा अर्थ, तुमच्या फर्म मध्ये तुम्ही किती भांडवल कामाला लावलेलं आहे, याच्यावरती जो आपल्याला रिटर्न मिळणार आहे त्याला आपण म्हणतो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय, आपल्या फर्म मध्ये कामाला लावलेलं भांडवल. एम्प्लॉयड, ओके, कॅपिटल एम्प्लॉयड, कामाला लावलेलं भांडवल. थोडक्यात असा अर्थ घ्या. आता इन डिटेल मध्ये आपण पाहूयात याच्या कन्सेप्ट मध्ये. इट इज अमाऊंट युज्ड बाय द फर्म. ओके, काय कोणती पाहतोय आपण, कॅपिटल एम्प्लॉयड. इट इज अमाऊंट युज्ड बाय द फर्म टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ऍक्टिव्हिटीज. पाहितच मिळालं. इट इज अमाऊंट युज्ड बाय द फर्म. An amount invested in business is known as capital. मग इथं काय म्हणलंय, इट इज अमाऊंट युज्ड बाय द फर्म, ओके, टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ऍक्टिव्हिटीज. इट इज मेड फॉर फिक्स्ड ऍसेट्स अदर दॅन गुडविल. हे कशातून तयार होत असते, फिक्स्ड ऍसेट्स मधून तयार होत असते, अदर दॅन गुडविल प्लस करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी. हे कसं कॅल्क्युलेट करायचं कॅपिटल एम्प्लॉयड, आपल्याला तर बुक मध्ये दिलं जाणार आहे, आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु जर कॅल्क्युलेट करायचं म्हणलं, जर CS च्या मुलांना कॅल्क्युलेट करायला लागतं तिथं. मग हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जात असतं, तर या कॅल्क्युलेट करताना इथं फॉर्म्युला दिलेला आहे पहा, तुम्हाला समजून येणार नाही, वर्ड्स मध्ये दिलेलं आहे. इट इज मेड ऑफ फिक्स्ड ऍसेट्स अदर दॅन गुडविल. फिक्स्ड ऍसेट घ्यायची गुडविल सोडून, प्लस करंट ऍसेट्स मायनस करंट लायबिलिटी. यालाच फॉर्म्युलामध्ये पुट करूया. दॅट इज फिक्स्ड ऍसेट्स अदर दॅन गुडविल. गुडविल सोडून सर्व फिक्स्ड ऍसेट्स घ्यायच्यात, प्लस
आता याला ब्रॅकेट टाकला, करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीज. आता या करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीलाच आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल. पहा दोघांचा कलर सेम दिसेल. करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीज इज वर्किंग कॅपिटल. ओके. आता याचा दोन फॉर्म्युला, फिक्स्ड ऍसेट प्लस करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी और फिक्स्ड ऍसेट प्लस वर्किंग कॅपिटल, या प्रकारचे आपण कन्सेप्ट पाहिले. हे होतं फॉर्म्युला कॅपिटल एम्प्लॉईडचा, आपल्याला दिलेला असणार आहे बुकमध्ये. ओके, आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही, आपल्याला ते बुकमध्ये देणार आहेत. आता दुसरी, हे होतं कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड. दुसरा आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, यालाच आपण म्हणतो NRR. यालाच आपण काय म्हणतो, NRR. N मीन्स नॉर्मल, R मीन्स रेट आणि पुढचा R मीन्स रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. इट इज द रेट ऑफ रिटर्न नॉर्मली अर्न बाय द फर्म. ओके, इट इज द रेट ऑफ रिटर्न नॉर्मली अर्न बाय द फर्म in the same industry or expected rate of profit. आता हे थोडक्यात पण मोठं मिनिंग आहे याचं परत. ओके, इट इज द अमाउंट, इट इज द रेट ऑफ रिटर्न नॉर्मली अर्न बाय द फर्म इन द सेम इंडस्ट्री. त्याच प्रकारचा व्यवसाय, दुसरा व्यवसाय नॉर्मली कॅपिटल गुंतवल्यानंतर किती प्रमाणात मिळवतात ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. सपोज दोन कपड्याचे दुकान आहेत, कपड्याचे दुकानं जर असतील तर प्रत्येक कापड दुकानदार कमीत कमी किती कमवतो, तर सपोज जेवढं भांडवल गुंतवले त्याच्या 10%, 15%, 12% हा रेट दिलेला असतो नॉर्मली. आता जसं की एकाने काय केलं तर 3 लाख रुपये गुंतवले, 10% रेट नॉर्मल रेट ऑफ रिटर्न होता आणि त्याला प्रॉफिट झाला 50,000 रुपये. आता त्याची फर्म चांगल्या प्रकारे काम करते का खराब काम करते हे कसं कळणार, तर नॉर्मली किती रेट ऑफ रिटर्न पाहिजे होता, 10%. 3 लाखावरती 10% किती झाले असते, 30,000. आता याला किती मिळालंय, 20,000. म्हणजे जेवढा नॉर्मली कमवायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा जास्त याने 20,000 कमवला एक्स्ट्रा ऑन नॉर्मल प्रॉफिट. Okay, which is excess of normal profit. How much excess of normal profit? 20,000. This 20,000 is known as super profit. This is the super profit, which is excess of normal profit. Okay, so stage for calculation of goodwill as per super profit method. कोणत्या कोणत्या स्टेजेस पाहिजे याच्यामध्ये पुढे काय दिलेलं आहे, एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न, एक्सपेक्टेड रेट ऑफ प्रॉफिट ऑफ द बिझनेसमन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल जेवढं कामाला लावलेलं त्याच्यावरती नॉर्मली किती मिळायला पाहिजे याला एक्सपेक्टेशन जे असतं याला आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणतो. पुढचं स्टेजेस फॉर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड. आधीच्या स्टेजेस पाहिल्या होत्या ऍव्हरेज प्रॉफिटच्या 3 होत्या, आता सुपर प्रॉफिटच्या किती पाहत आहेत, किती होत आहेत ते पाहूयात. स्टेज नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. पहिल्यांदा ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येतो ना, ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, नॉट परचेसेस, ओनली नंबर ऑफ इयर्स. ओके, मग ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आला, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, स्टेज नंबर 2, स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेशन नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इथं सांगितलं होतं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि कॅपिटल एम्प्लॉईड, कामाला लावलेलं भांडवल दिले आणि त्याच्यावरती काय दिलेलं आहे, NRR रेट दिला जाईल आपल्याला. मग हे दोन्ही दिलं जाईल. मग याला कसं कॅल्क्युलेट करायचं, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू NRR अपॉन 100. हा रेट आहे ना, सपोज 10/100 NRR आपलं जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये होतं 3 लाख, कॅपिटल एम्प्लॉईड 3 लाख, NRR 10% म्हणजे 100, 10/100 केले इथं. ओके, मग 3 लाखाच्या 10% काढलं 30,000 आला आपलं. स्टेज नंबर 3 कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. स्टेज नंबर 3 कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो याच्यामध्ये, सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ओके, थोडस प्रिंटरची सेटिंग चेंज करतो. ओके, विजिबल करतो. आता हे झाले 3 स्टेजेस. कशानुसार, सुपर प्रॉफिट मेथड नुसार. आता जायचं आपल्याला दुसऱ्या मेथड म्हणजे लास्ट स्टेज कडे, 4थ्या स्टेज कडे, गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड. गुडविल इज इक्वल टू गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस, म्हणजे फ्युचरमध्ये किती दिवसापर्यंत तुम्हाला तो प्रॉफिट मिळणार आहे त्या नंबर्सनी इथं शेवटला डिवाइड करायचं.
पास्ट इयरच्या नंबर्सनी इथं पहिल्यांदा घ्यायचं, म्हणजे जे लास्ट इयरचे नंबर दिलेले आहेत ते पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये येऊन जातील आणि चौथ्या स्टेजमध्ये जे येईल तिसऱ्या आणि चौथ्या ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये तिसऱ्या येणार नंबर ऑफ परचेसेस, नंबर ऑफ इयर्स परचेसेस आणि सुपर प्रॉफिटमध्ये चौथ्या स्टेजमध्ये येणार नंबर ऑफ इयर्स परचेसेस. पहा हे होते सुपर प्रॉफिट मेथडच्या स्टेजेस. पुन्हा एकदा रिवाइज करूयात. किती स्टेजेस आहेत? 4. स्टेज नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. स्टेज नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR अपॉन 100 भागिले 100. स्टेज नंबर 3 कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. हे पहिले जे 2 प्रॉफिट आहेत ह्या दोघांची वजाबाकी, म्हणजे काय तर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू सुपर प्रॉफिट. ही स्टेज नंबर 3. आणि स्टेज नंबर 4 ही स्टेज नंबर 3 जी आलेली आहे ह्या स्टेज नंबर 3 मध्ये आपल्याला ह्या ॲव्हरेज प्रॉफिटला म्हणजे सुपर प्रॉफिटला जो निघाला होता ह्या सुपर प्रॉफिटला गुणाकार करायचा नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं येतं सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. अशा प्रकारे 4 स्टेजेस आपल्या कंप्लीट होऊन जातील. तर ह्या होत्या गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड नुसार. आता जाऊयात पुढच्या पार्टकडे. आता याचे एक्झाम्पल पाहूयात. हे आहे एक्झाम्पल. Find the goodwill from the following information by using super profit method. Years and amount: 2014 80,000, 2014 80,000, 2015 95,000, 2016 1,10,000, 2017 40,000 but loss. 2017 ला काय झालंय? लॉस झालेला आहे यांना. 2018 85,000. आता क्वेश्चन काय दिलाय? कॅपिटल एम्प्लॉईड इज ₹3,50,000. मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच देतात ते आपल्याला क्वेश्चन मध्ये. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज 12% पर एनम. NRR किती दिलाय आपल्याला? 12%. अँड गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years ऑफ परचेसेस. नंबर ऑफ इयर्स परचेसेस किती दिले? 2. आता तुम्ही म्हणताल सर ॲव्हरेज प्रॉफिटचे नंबर ऑफ इयर्स दिलेच नाहीत ना? ते दिलेत नाही तर 2014 1, 2015 2, 2016 3, 2017 4 आणि 2018 5 अशा प्रकारे आपल्याला दिलेले आहेत. मग कॅल्क्युलेशन या प्रकारे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन तुम्हाला येतं. पहिल्यांदा टोटल प्रॉफिट काढूयात. 80,000 अधिक 95,000 अधिक 1,10,000 अधिक 85,000 म्हणजे प्रॉफिट एका बाजूला घेतला आणि लॉस एका बाजूला घेतला आपण. ओके, मग याची टोटल किती येणार? 3,70,000 टोटल प्रॉफिट झाला मायनस 40,000 हा लॉस झाला. मग 3,70,000 वजा 40,000 3,30,000. ॲव्हरेज प्रॉफिट किती येणार मग आपला? टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस म्हणजे 3,30,000 भागिले 5. मग याच्यामध्ये 66,000 रुपये उत्तर येणार आपलं. म्हणजे हा 66,000 रुपये आपल्या याच्यामध्ये काय झाला? फक्त प्रॉफिट. कोणता प्रॉफिट झाला? ॲव्हरेज प्रॉफिट. जर पुढच्या याच्याकडे सेकंड स्टेज कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. आधी काय करायचं होतं स्टेज नंबर 1 मध्ये? कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. स्टेज नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. काय फॉर्म्युला आहे? कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. मग पुट करूयात व्हॅल्यूज याच्यामध्ये. कॅपिटल एम्प्लॉयड किती होतं? 3,50,000. NRR किती आहे? 12/100 म्हणजे 12%. ओके, मग 3,50,000 वरती 12% केलं. हे 2 शून्य कट झाले. 2 शून्य कट झाल्यानंतर 3,500 ला 12 रुपयाने जर गुणाकार केला आपण तर 42,000 रुपये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. मीन्स 42,000 इज नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आधीचं उत्तर लक्षात ठेवा. ॲव्हरेज प्रॉफिट किती आलेलं आहे आपलं? 66,000. नॉर्मल प्रॉफिट किती आला? 42,000. मग सुपर कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सुपर प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करतो आपण? ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट होता 66,000 वजा नॉर्मल प्रॉफिट आता इथं आलेला 42,000. 66,000 वजा 42,000 बरोबर 24,000. आता सगळ्यात लास्ट स्टेज राहिली सुपर प्रॉफिट मेथड नुसारची. कोणती स्टेज होती ती? राईट, गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड. मग गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड किती येणार? सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. सुपर प्रॉफिट किती आलाय? 24,000. नंबर ऑफ इयर्स परचेसेस किती आहेत? एक्झाम्पल लक्षात असेल तर 2. ओके, तिसरी कंडिशन. मग याच्यामध्ये 24,000 इंटू 2 इज इक्वल टू 48,000 इज द गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड. हे उत्तर मिळेल आपल्याला की सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल किती येणार त्याची? 48,000. हे होत्या व्हॅल्युएशन ऑफ गुडविल.
मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. रिवाइज करतो. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आता पुढे ज्या पाहिजेत त्या ट्रीटमेंट ऑफ गुडविल पाहिजेत. पुढे काय पाहिजे? गुडविलच्या ट्रीटमेंट. सगळ्यात सुरुवात कुठून केली आपण? गुडविल म्हणजे काय, नंतर व्हॅल्युएशन, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल पाहिलं. आता पुढे काय पाहिजे? ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ओके, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल पुन्हा पाहूयात. गुडविल मीन्स नेम, फेम, रेप्युटेशन अँड इमेज ऑफ द बिझनेस in terms of money. It is calculated from past few years profit. After that, we're looking about the methods of valuation of goodwill. How much? 2 for 12th standard. Okay. So first one is average profit method and second one is super profit method. Average profit method मध्ये किती स्टेजेस आहेत कॅल्क्युलेट करण्याच्या? 3. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचा? टोटल प्रॉफिट. 2 नंबरला ऍव्हरेज प्रॉफिट. 3 नंबरला गुडविल ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट. आणि सुपर प्रॉफिट मेथड मध्ये किती स्टेजेस आहेत? 4. पहिली स्टेज याच्यामध्ये राईट. स्टेज नंबर 1 काय येणार याच्यामध्ये? पुन्हा स्टेज नंबर 1 फाइंड ऍव्हरेज प्रॉफिट. स्टेज नंबर 2 नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इनटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. स्टेज नंबर 4 सुपर प्रॉफिट मीन्स स्टेज 1 मायनस स्टेज 2, दॅट इज ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ओके. आणि स्टेज नंबर 4 गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. आता जाऊयात ट्रीटमेंट ऑफ गुडविल कडे. ओके. तर या आहेत ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल करताना काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. याचेही 2 प्रकार पडतात. गुडविलच्या ट्रीटमेंटचे पण किती प्रकार पडतात? 2. ओके. आता हे कोणते कोणते? तर हा चार्ट वगैरे सगळं लिहून घ्यायचं व्यवस्थित, सोबतच लिहून घ्यायचं तुम्हाला. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. पहिली ट्रीटमेंट आहे प्रीमियम मेथड. पहिली ट्रीटमेंट कोणती आहे? मेथड्स कोणती आहे त्याच्यामध्ये? ट्रीटमेंट ऑफ गुडविल पहिली प्रीमियम मेथड. याला एक्स्ट्रा प्रीमियम मेथड असं पण म्हणू शकतो आपण. याला काय म्हणू शकतो? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. आता प्रीमियम मेथड म्हणजे काय? तर under this method, new partner bring his share of goodwill in cash or in kind. एक्स्ट्रा प्रीमियम मेथड किंवा प्रीमियम मेथड मध्ये काय होतं? जो पार्टनर इनकमिंग येणार आहे किंवा इन होतोय, नवीन पार्टनर जो तुमच्या फर्म मध्ये येतोय, तो येताना गुडविल साठी कॅश घेऊन येतो. तो येताना गुडविल साठी काय घेऊन येतो? कॅश घेऊन येतो, नाहीतर एखादी ऍसेट घेऊन येतो. याला आपण कोणती मेथड म्हणतो? एक्स्ट्रा प्रीमियम मेथड किंवा प्रीमियम मेथड. लक्षात द्या. एक्स्ट्रा प्रीमियम मेथड गुडविल ब्रॉट इन कॅश, एवढंच लक्षात ठेवा. गुडविल ब्रॉट इन कॅश एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. गुडविल ब्रॉट इन कॅश एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. ओके. सो गुडविल ब्रॉट इन कॅश रेड पार्ट मध्ये दिसेल तुम्हाला. आता यात दुसरी मेथड कोणती आहे? तर दुसरी मेथड आहे व्हॅल्युएशन मेथड. म्हणूनच तुम्हाला लास्ट पॉइंट मध्ये सांगत होतो मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. तिथं मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन आणि हे आहे व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड इज द टाइप ऑफ ट्रीटमेंट ऑफ गुडविल अँड मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन इज अ सेपरेट पॉइंट. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन हा सेपरेट पॉइंट आहे आणि व्हॅल्युएशन मेथड हा ट्रीटमेंट ऑफ गुडविलचा पॉइंट आहे, जो की एक्स्ट्रा प्रीमियम मेथड बरोबर दुसरा पॉइंट येतो, व्हॅल्युएशन मेथड. ओके. मग हे 2 ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल किती प्रकारच्या? 2. पहिली प्रीमियम मेथड, दुसरी व्हॅल्युएशन मेथड. प्रीमियम मेथड म्हणजे काय? गुडविल ब्रॉट इन कॅश. गुडविल ब्रॉट इन कॅश. गुडविल जी आहे ती कॅश मध्ये आणायची नवीन पार्टनरने. कोण आणतो गुडविल? नवीन पार्टनर आणत असतो. नवीन पार्टनरने गुडविल कॅश मध्ये आणायची. आता व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय? तर पहा, अंडर दिस मेथड न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश ऑर काइंड. या मेथड मध्ये नवीन पार्टनर गुडविल कॅश किंवा काइंड मध्ये घेऊन येत नाही. गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश, दॅट इज द व्हॅल्युएशन मेथड. मग एक्स्ट्रा प्रीमियम मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड मध्ये डिफरन्स काय? एक्स्ट्रा प्रीमियम गुडविल ब्रॉट इन कॅश, व्हॅल्युएशन गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. ओके. मग यालाच एकेकाला समजून घेऊयात. पुन्हा प्रीमियम मेथडचे प्रकार. प्रीमियम मेथडचे प्रकार किती? तर ते आपण घेणार आहोत समजून याच्यामध्ये. प्रीमियम मेथड ऑब्लिक एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. गुडविल ब्रॉट इन कॅश समोर दिसेल पहा. ओके. मग याचे आहेत पुन्हा 2 प्रकार. एक रिटेन्ड म्हणजे गुडविल आल्यानंतर तुम्ही तुमच्या फर्म जवळ ठेवली. रिटेन करणं म्हणजे काय? स्वतःची वस्तू स्वतःजवळ ठेवणे.
रिटेन करणं म्हणजे काय, स्वतःची वस्तू स्वतःजवळ ठेवणे, याला म्हणतो आपण रिटेनड. ओके, मग रिटेनडची जर्नल एंट्री काय येणार, तर त्याच्यासाठी 2 स्टेजेस आहेत. पहिल्यांदा ती गुडविल आणावी लागेल. मग ज्या वेळेस गुडविल येते त्याच्यासाठी कॅश येत असते. आपण प्रीमियम मेथड मध्ये काय म्हणतोय, गुडविल ब्रॉट इन कॅश, म्हणजे कॅश येणार. म्हणून पहिली जर्नल एंट्री काय होणार, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. आता ती गुडविल आपण तेवढी कुणाला देतोय, इनकमिंग पार्टनरला देतोय. म्हणजे गुडविल त्याच्याकडे जाते, पर्सन कडे जाते, फर्म कडून नाही, फर्म कडून पर्सन कडे जाते. म्हणून याची जर्नल एंट्री काय होणार, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, ही होईल याची जर्नल एंट्री. लिहून घ्यायचे अशाच प्रकारे चार्ट काढून घ्यायचे. ओके, काय होणार, रिटेनड केलेली, रिटेनड मध्ये किती जर्नल एंट्री येणार, 2. पहिल्यांदा गुडविल ब्रॉट करण्यासाठी पहा, गुडविल ब्रॉट इन कॅश, जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. दुसरी एंट्री गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स, गुडविल जी आहे ती ओल्ड पार्टनर्सला वाटून द्यायची. गुडविल काय करायची, ओल्ड पार्टनर्सला वाटून द्यायची आहे त्याच्यामध्ये. ओके, मग गुडविल ओल्ड पार्टनर्सला वाटून देण्यासाठी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल ओल्ड पार्टनर्सला वाटून द्यायची, कारण ती ओल्ड पार्टनर्सनीच इतक्या दिवस त्यांचा राईट त्याच्यामध्ये तयार केला होता. ओके, मग हा ओल्ड पार्टनरने त्यांचा राईट त्याच्यामध्ये तयार केल्यानंतर गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स, गुडविल देतोय कोणाला देतोय, ओल्ड पार्टनर्सला वाटून देतोय आपण. म्हणून कोणाकडे जाणार आहे आता, ही ओल्ड पार्टनर्सकडे जाणार. ही एक ऍडजस्टमेंट एंट्री आहे. म्हणून ही ओल्ड पार्टनरला, नवीन पार्टनरला जेवढी गुडविल दिली ती तेवढी वाटून घेतली. म्हणून जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर्नल एंट्री काय येणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, ही जर्नल एंट्री पास करावी लागेल आपल्याला. पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये जसं आपण पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन केलं तर त्याच प्रकारे इथेही त्याच प्रकारचं अकाउंट ओपन करून आपल्याला ह्या ऍडजस्टमेंट करायच्या आहेत. म्हणून घाबरण्यासारखं काहीच नाही, एकदम सोपा टॉपिक आहे, तुम्ही आतापर्यंत पाहिला असेल. प्रीमियम मेथड, दॅट इज एक्स्ट्रा प्रीमियम मेथड, गुडविल ब्रॉट इन कॅश. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये कोणती मेथड पाहिली आपण, रिटेनड. ओके, एक्स्ट्रा प्रीमियम मेथड मध्ये पहिला टाईप रिटेनड. रिटेनड म्हणजे स्वतःजवळ ठेवणे. ओके, फॉर्म मध्येच ठेवणे. पहिल्यांदा काय करावं लागेल, गुडविल कॅश मध्ये आणली याची एंट्री पास करावी लागेल. म्हणून फर्स्ट जर्नल एंट्री गुडविल ब्रॉट इन कॅश, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सेकंड जर्नल एंट्री गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. ओके, गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. सो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट. ओके, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट, ही होती रिटेनड. आता एक्स्ट्रा प्रीमियम मेथडचा दुसरा टाईप कोणता, तर हा आहे दुसरा टाईप याचा विथड्रॉल, म्हणजे काढून घेतली गुडविल त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय अवघड आहे का सर, नाही. पहिल्यांदा नवीन पार्टनरला गुडविल आणावी लागेल, जुन्या पार्टनरला वाटून द्यावी लागेल आणि मग जुने पार्टनर काढून घेणार. म्हणजे इथं पण काय केलं आपण, गुडविल आणली, जुन्या पार्टनरला वाटून दिली. इथं फक्त काढून घेतलेलंच सांगितलं नाही, म्हणून आहे तशीच ठेवली, म्हणजे रिटेन केली. आता इथं गुडविल आणली, गुडविल ब्रॉट इन कॅश, झालेलीच एंट्री आहे तुम्हाला, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. बरोबर. दुसरी गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर, ही पण झालेलीच इथं समोरच्या बाजूला तुम्हाला. म्हणजे याची जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता तिसरी गुडविल विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर, गुडविल विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. ओल्ड पार्टनरने गुडविल काढून घेतली. बरं, गुडविल काढून घेतल्यानंतर कॅश जाणार आणि रिसिव्ह कोण करणार, ओल्ड पार्टनर. मग अवघड आहे का, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. किंवा आता बँकेतून घेतले असेल तर तू बँक अकाउंट घेऊ शकता. ह्या होत्या एक्स्ट्रा प्रीमियम मेथडचे 2 प्रकार, एक रिटेन्ड आणि दुसरं विथड्रॉन. याच्या जर्नल एंट्रीज दिलेल्या आहेत, रिटेनच्या 2 जर्नल एंट्रीज आणि विथड्रॉनच्या 2 जर्नल एंट्रीज. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी विचारू शकतात नंतर तुम्ही. आता दुसरी कोणती होती, दुसरी जी मेथड होती तुम्हाला सांगितलेली व्हॅल्युएशन मेथड. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन झाले आपल्या. आता व्हॅल्युएशन मेथड, त्या आधीचा जो पॉईंट होता सुरुवातीला चालू केलेला त्या मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन, आता जो पाहतोय तो व्हॅल्युएशन मेथड. शॉर्टकट मध्ये सांगतोय, फुल पार्ट घेत नाही मी इथं, एकदम अंडरस्टँडिंग होण्यासाठी सोपं आहे तुम्हाला. इथं समजून घ्या, पुस्तकामधलं 100% समजून जाणार तुम्हाला. मी आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला टाकलेलं की 100% अंडरस्टँडिंग. मग आता याच्यामध्ये काय समजून घ्यायचंय तुम्हाला, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, तर व्हॅल्युएशन मेथड पहा. व्हॅल्युएशन, एक्स्ट्रा प्रीमियम मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड ह्या होत्या ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल इथं याचे 2, रिटेनडचे 2 पाहिले. आता
व्हॅल्युएशन मेथडचे 2, ओके सॉरी, एक्स्ट्रा प्रीमियम मेथडचे 2, रिटेन्ड अँड विथड्रॉन. आता व्हॅल्युएशन मेथडचे 2 पाहिजेत आपल्याला. त्याच्यामध्ये पाहूयात काय आहे ते. व्हॅल्युएशन मेथड, व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय? गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. गुडविल कॅश मध्ये आणणार नाही. मग मध्ये एक लाईन येईल पहा, ब्लॅक कलरची लाईन आहे, छोटीशी आहे, रीड करा. तुम्हाला वाटलं तर पॉइंटरने दाखवतो. इन दिस मेथड गुडविल ऍडजस्टेड ऑन ओल्ड पार्टनर्स अँड न्यू पार्टनर्स कॅपिटल. हे समजलं पाहिजे. या मेथडमध्ये, व्हॅल्युएशन मेथडमध्ये आपल्याला गुडविल कॅश मध्ये नाही आणायची. मग काय करायचंय? ओल्ड पार्टनर आणि नवीन पार्टनरच्या कॅपिटलमध्ये ऍडजस्ट करायची. त्यांचं कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचं, त्याच्यातच गुडविल ऍडजस्ट करून टाकायची. मग याच्यामध्ये पहिली मेथड आहे रेज्ड. म्हणजे काय करा? गुडविल वाढवा. गुडविल वाढवा आणि ती कोणाला द्या? फक्त जुन्या पार्टनरला द्या, नवीन पार्टनरला देऊ नका. सपोज 50,000 एचं कॅपिटल होतं, 50,000 बीचं कॅपिटल होतं 50,000. सी येतोय आणि याच्यामध्ये यांना गुडविल पण 1,00,000 होती. म्हणजे आता एला पण गुडविल दिली 50,000, बीला गुडविल मिळाली 50,000. कॅपिटल 50-50, गुडविल 50-50. आता यांचं कॅपिटल काढलं तर 1,00,000 रुपये म्हणतील हे. ओके, ही झाली एक्स्ट्रा प्रीमियम मेथड. ही कोणती मेथड झाली? सॉरी, याच्यामध्ये ही झाली रेज्ड. गुडविल काय केली? रेज केली, म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड केली. आधी कॅपिटल किती होतं? 50,000. त्याच्यात आणखीन 50,000 ऍड केले. ह्याला काय म्हणतो आपण? गुडविल रेज्ड करणं म्हणतो आपण. ओके, पाहूया त्याच्यामध्ये. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. जर्नल एंट्री लिहून घ्या. प्रॉब्लेम मध्ये मी समजून सांगेल. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर जे येणार आहे त्याच्यातल्या प्रॉब्लेम मध्ये मी संपूर्ण समजून सांगेल. ओके, सो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डिस्ट्रीब्युटेड इन ओल्ड रेशो. ओल्ड रेशो हा लक्षात ठेवा याच्यामध्ये. ओके, पुढे आहे रेज्ड अँड रिटर्न ऑफ. आता म्हणतो सर आधी तिथं विथड्रॉन मध्ये पहिल्या 2 एंट्री सेम आलत्या, आता इथं रेज्ड म्हणताय. रेज्डची जर्नल एंट्री सेम आहे का? राईट, तीच एंट्री दिसेल पहा. रेज्ड गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. दुसरी रिटर्न ऑफ. म्हणजे आता याने काय होतं ना, रेज्ड अँड रिटर्न ऑफ या दोघांमध्ये फरक काय आहे? तर ही जी रेज्ड आहे याची गुडविल तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये दिसून येईल आणि ही जी रेज्ड अँड रिटर्न ऑफ आहे याची गुडविल तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये दिसून येणार नाही. अजून एक तिसरा प्रकार दिलेला आहे पहा बुक मध्ये. तो प्रकार आताच तुम्ही लक्षात घेऊ नका. मी ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस मी समजून सांगेल, प्रॉब्लेम मध्येच समजून सांगेल. इथंच तुम्ही त्याची घाई करू नका शिकण्याची. ओके, त्याला पण पुढे पाहूयात तिथं. ओके, आता रेज्डची जर्नल एंट्री. रेज्ड मध्ये काय होतं? गुडविल बॅलन्स शीट मध्ये दिसते. या मेथड मध्ये गुडविल कुठे दिसते? रेज्ड मध्ये गुडविल बॅलन्स शीट मध्ये दिसते, म्हणजे ऍसेट साईडला लिहितो आपण. आता या मेथडमध्ये रेज्ड अँड रिटर्न ऑफ गुडविल बॅलन्स शीटला दिसणार नाही. वाढवतो परत कमी करून टाकतो. ओके, जेवढे वाढवले तेवढ्याने कमी करतो. कॅपिटल वरती ऍडजस्ट करतो. म्हणून इथं पहा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. नसेल समजत तरी लिहून घ्या, मी आणखीन समजून सांगेल तुम्हाला. एवढंच सांगतो याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये 100% समजत. रिटर्न ऑफ ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट न्यू रेशो. ही झाली राईट ऑफ. तर ह्या होत्या मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. इथंच आपलं लेक्चर आपण संपूयात. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे वॉच नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फॉर रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्सचं रिव्हॅल्युएशन अँड लायबिलिटीज. त्याच्यानंतर जो अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस होता याचं डिस्ट्रीब्युशन पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट पाहिजेत. असे वेगवेगळ्या कन्सेप्ट पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेल्या पाहिजेत. आणि त्यासोबतच याचं लेक्चर सेपरेट येणार. जे तुमचं होतं ना एक्स्ट्रा प्रीमियम मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड, याच्यावरचे प्रॉब्लेम्स डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये दिले जातात. म्हणून मी याचे सेपरेट प्रॉब्लेम घेतले नाही. तरी मी स्वतः याचे प्रॉब्लेम तयार करून तुमच्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर पण नक्की घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि असंच आमच्या चॅनल सोबत शिकत राहा. जर काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला तर आमच्यापर्यंत कळवत चला. आणि पुन्हा एकदा जुन्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती की हा पूर्ण टॉपिक लिहून घ्यायचा आहे, व्यवस्थित त्याला नोट डाऊन करायचा आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही. ओके.